हा उडव आहे का नाही अंगात काय Any effects and all. Sleep is important. Then violence. Oh, bhai maru. कसे तुम्ही सर्वजण मस्त मजेत आहात ना। मी कोमल वेळे स्वागत करते आपल्या YouTube चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे कोमल्स युनिक लाईफ। तर आज माझ्या बाळाचा वाढदिवस आहे, तर त्याचा हा 4था वाढदिवस आहे। त्याला म्हणजे 4 वर्ष पूर्ण होतात आणि 5व्या मध्ये एंट्री करतोय तो। तर त्याचं आज छोटंसं सेलिब्रेशन आहे, जास्त काही नाही। तेच मी तुमच्यासोबत शेअर करते आजच्या ब्लॉग मध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजिबात स्किप करू नका। तर माझे भाऊ आणि माझे वडील तेवढे यायला लागलेत, बाकी कोणी नाही, कारण वडिलांचं काम होतं इकडे। मग ते बोलले उद्या येतो मी, तर मी म्हणलं आजच या, मग बर्थडे पण होईल आणि तुमचं काम पण होईल। तर ठीक आहे बोले, मग दोघं यायला लागलेत। तर घरीच सेलिब्रेट करणार आहे साध्या पद्धतीने, आणि त्यात श्रावण महिना आहे, सो सगळे श्रावण महिना पाळतात, सो व्हेजच बनवणार आहे। तर अजूनही काही बनवलेलं नाही, आता वाजलेले आहे 8। आता पण मी सुरुवात करणार आहे। मुलं टीव्ही बघत बसलेत तिकडे हॉलमध्ये, त्यांना पण मला रेडी करायचं आहे, मला सुद्धा रेडी व्हायचं आहे। बट आधी मला स्वयंपाक करायचा आहे, कारण रेडी झाल्यानंतर मला कोणतंच काम करता येत नाही। सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, पुढे काय काय होतं ते तुम्हाला बघायला भेटेलच। इकडे मी चहा ठेवलाय मस्त आलं आणि इलायची घालून। इकडे बघा भाजी ना पार्सल आणलेली आहे फ्रेंड्स, आणि चपाती मी घरीच केलेत, आणि इकडे मसाला राईस पण केलाय। तर भाजी घरीच केली, कारण खूप मला मुलं दमवत होती, तर हे बोलले भाजी पार्सल आणतो। तर बघा डेकोरेशनचं सामान खूप काही आणलेलं आहे, छोटंसं करायचं म्हणले आणि किती काय काय घेऊन आलेत बघा। तर त्याच्या मामाने खाऊ आणलाय त्याला, आणि हे व्हेज पॉप्स आहेत। आणि बाहेर तुम्हाला मी दाखवते कसं सेलिब्रेशनचं डेकोरेशन करायला लागले ते बघा। प्रिन्स हाय कर, हाय, काय चाललंय दोघांचं? हॅपी बर्थडे पिल्लू, प्रिन्स हॅपी बर्थडे। आणि हे बघा त्याच्या आजोबाने आणले खाऊ चॉकलेट्स वगैरे, किंडर जॉय। प्रिन्सला खूप आवडते सगळं। प्रिन्सच्या बर्थडेला फ्रेंड आलेत। हॅलो, आता ती बंद करू बाबा, पेटन असते मेणबत्तीच पेटन, चाकू लागलं, चाकू बाजूला पेटल्या होते। हॅपी बर्थडे गणेश व्हिडिओ कर, तू कधी फ्लॅश लावायचं। तर इथे काय झालं, बट बर्थडे झाल्याच्या नंतर ना ते सेलिब्रेशनचं उडवायचं असतं ना, ते आणलं होतं। तर प्रिन्स नको म्हणतोय उडवायला, तरी जबरदस्ती त्यांनी उडवलं। मी तर खूप ओरडले यांना की कशाला हे लहान मुलांसाठी घेऊन येतात, ते घाबरतात। तर प्रिन्स तर घाबरून घरातच गेला, बघू शकता, आणि हसायला लागले सगळे। तर बघा 11:15 वाजले, 11:40, तरी माझी दोन्ही मुलं अजून सुद्धा जागे आहेत, हे बघा खेळायला लागले। तर सेलिब्रेशन छोटं छोटं म्हणत मोठंच केलं, म्हणजे डेकोरेशन वगैरे चांगलं केलं। तर गेस्ट काय आम्ही सांगितलं नव्हतं कोणाला, फक्त भाऊ आणि पप्पा आले। सो आता जेवण वगैरे सगळ्यांचं झालं। कचरा किती झालाय बघा, ते उडवायचं तसलं आणलेलं ना त्याच्यामुळे, आणि 2 वेळा लोटून भरून टाकले, तिसऱ्यांदा इतका कचरा अजून लागलाय, कारण हे खाली फरशीला चिकटते, लवकर निघतच नाही। खरंच खूप म्हणजे खूप वेळ लागले मला। आत्ता वाजले 12:30 रात्रीचा, खूप लेट झालेला आहे, खूप थकल्यासारखं वाटायला आहे, त्याला उठून काढून झोपायचं। आणि आतमध्ये त्या सगळ्यांनी एवढे ऍक्टिव्ह आहेत अजून सुद्धा, गप्पा मारायला लागलेत, इतकं टाइम होऊन सुद्धा मी तुम्हाला दाखवते।
तर हे चॉकलेटचा बॉक्स आहे ते जमखंडीच्या भावाने आणला होता, किती महाग होता आणि यातलं चॉकलेट एकदम ओरिजिनल होते बरं का, खूप छान होते. आणि त्याने प्रिन्सला क्यूट असा ड्रेस पण आणला, जो प्रिन्सने घातलाय तर त्याने ड्रेस आणला. आणि माझ्या बाबांनी सुद्धा प्रिन्सला गिफ्टमध्ये ड्रेस आणला, तर दोघांनी सुद्धा गिफ्टमध्ये ड्रेस आणले होते. तर बघितलं का, ते जरा सुद्धा थकले आणि पोरं पण अजून जागेत. प्रिन्स तिकडे आहे बरं का, सध्या त्याने कपडे काढलेत म्हणून मी तुम्हाला दाखवत नाही. बुब्बू सुद्धा आतमध्ये गप्पा ऐकत बसलेला आहे. इतक्या वाजून पण मुलं झोपून आहेत. हाय का, कपडे काढले त्याने. खूप गरम व्हायला लागले, 2 दिवसात इतकं गरम व्हायला लागलं ना, सेम उन्हाळ्यासारखं वाटायला लागलं. तर कसं वाटलं तुम्हाला आजचं हे छोटंसं सेलिब्रेशन, नक्की कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा, हॅपी राहा, बाय.